The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। अनेक जाति संसारं संधाविसं अनिबिसं गहकारकं गवेसन्तो दुःखा जाति पुनः पुनः गहकारक दिठोसि पुनगेहं न काहसि सब बातें फासुका भग्गा गहकुटां विसंखितं विसंखार गतं चित्तं तन्हानं खयमज्जगा। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूज्य भिक्षू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या औरंगाबाद शहरातील N11 हडको परिसरातील या मैत्री बुद्ध विहारात धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका माता भगिनी बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी आपणा सर्वांच्या दुःख मुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। वैशाख पौर्णिमेच्या अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर जगभरामध्ये ही बुद्ध पौर्णिमा त्रिविध पावन किंवा त्रिगुण पावन बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केल्या जाते। भगवान सम्यक संबुद्ध 2600 वर्षांपूर्वी या भारतवर्षामध्ये जन्मास आले आणि त्या भगवान सम्यक संबुद्धांनी हजारो लाखो करोडो लोकांना जीवन जगण्याचा मार्ग सांगितला। अंगुलीमालासारखे मार्ग भरकटलेले लोक, आम्रपालीसारख्या गणिका असणाऱ्या स्त्रिया आणि जे कोणी दुराचारी प्रवृत्ती राखणारे होते
जे जे कोणी अकुशल मार्गावरती आपल्या चित्ताला अकुशल बनवत होते, घाण बनवत होते, मलिन करीत होते, त्या सर्व श्रद्धावंत लोकांना भगवान बुद्धांनी आपल्या महाकरुणेच्या बलाने अनुकंपा करून त्यांच्या जीवनाचं सोनं व्हावं, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं चित व्हावं, त्यांना सुख शांतीचा मार्ग प्राप्त व्हावा, माझ्यासारखीच त्यांनाही मनाची निर्मळता प्राप्त व्हावी, माझ्यासारखं कारुण्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हावं, माझ्यासारखा दयाभाव आणि कल्याणाचा भाव, परोपकाराचा भाव, शील सदाचाराचा भाव, ध्यानाचा भाव इथल्या प्रत्येक जीवाच्या चित्तामध्ये उत्पन्न व्हावा, याकरिता भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी बघा शील समाधी प्रज्ञेचा मार्ग शिकवलेला आहे। आज घडीला संपूर्ण जगतामध्ये आपण जर पाहिलं, आशिया खंडासह युरोपमध्ये सुद्धा देखील, पाश्चिमात्य देशांमध्ये देखील भगवान बुद्धांचं तत्वज्ञान मोठ्या जलद गतीने प्रसारित होत आहे। आज प्रत्येकाला असं वाटत आहे की मी सुद्धा भगवंताचा अनुयायी झालो पाहिजे। जसा त्या काळामध्ये अंगुलीमाल बदलला आणि त्याने परमशांतीला प्राप्त केले, तसे आजही जगतातील असंख्य लोकांना वाटते की आम्ही सुद्धा भगवान बुद्धाच्या या सर्वोत्तम अशा मार्गाला अनुसरलं पाहिजे। आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये प्रत्येकच व्यक्तीला, तहानलेल्या व्यक्तीला, भुकेलेल्या व्यक्तीला, म्हणजे ज्यांना दुःखमुक्त व्हायचं आहे, ज्यांना परमशांती प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला भगवान बुद्धांनी करुणामय भावनेतून उपदेश केले। बघा, कुणाच्या प्रती दुजाभाव केला नाही। गरीब आहे म्हणून गरीबाला वेगळा भाव, किंवा श्रीमंत आहे म्हणून श्रीमंताला वेगळेपण, राजा आहे म्हणून राजाला वेगळेपण, आणि अजून कोणी असेल तर त्याला वेगळेपण, असं भगवंताने दाखवलेलं नाही आहे। प्रत्येकाच्या बद्दल समान भाव भगवंताच्या चित्तामध्ये होता। जो भाव त्या सुनीत नावाच्या भंगाच्या प्रती भगवंताच्या चित्तात होता, तोच भाव बिंबिसार राजाच्या प्रती भगवंताच्या चित्तामध्ये होता। आणि त्यामुळे प्रत्येकावर करुणा केली भगवंताने। कुणाला असं दुःखीयारा कोणी राहील अशा प्रकारचं मात्र भगवंताने तिथे तशा प्रकारचा वाव ठेवलेला नाही। आणि त्यामुळे बौद्ध साहित्य जर आपण वाचलं, त्रिपिटक जर आपण वाचलं, तर जागोजागी पदोपदी असंख्य स्त्रियांना, पुरुषांना, तरुणांना, तरुणींना, राजे लोकांना, सावकारांना भगवान बुद्धांनी दुःख मुक्त करून दाखवलेला आहे। म्हणजे भगवान बुद्धांनी त्यांना मार्ग दाखवला। कोणता आशीर्वाद किंवा असा काही भगवंतांनी चमत्कार करून कुणाला दुःख मुक्त केलं नाही। तर भगवान बुद्ध म्हणाले की अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात, आणि म्हणून जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकता। हा उपदेश भगवंताने प्रत्येकाला केलेला आहे। आपली काय चूक होते आहे, आपलं मन कसं वाम मार्गावरती चाललेलं आहे, वाईट मार्गाला लागलेलं चित्तच कसं आपल्याला दुःख देते, आपलेच कर्म आपल्याला कसं परेशान करतात, दुःख देतात, टेन्शन देतात, ताणतणावाचं जीवन प्रदान करतात, हे भगवंताने प्रत्येकाच्या लक्षात आणून दिलं। बघा, आणि ज्या ज्या लोकांनी मग त्या काळात भगवंताचं ऐकलं श्रद्धापूर्वक, तर ते लोक दुःखातून मुक्त होऊ शकले। पण ज्यांनी ऐकलं नाही ते या संसारामध्ये दुःखातून दुःखात भरकटत राहिले। कारण भगवान म्हणाले सर्वच थोडी ऐकणारे असतात, सर्वच ऐकणारे नसतात। आणि त्यामुळे काही लोकांना उपमा दिली भगवंतानं भाजीतल्या वरणातल्या पळीची। भगवान म्हणाले जसं एखाद्या भाजीमध्ये पळी आहे, एखाद्या वरणामध्ये जशी पळी आहे, ती पूर्ण वेळ त्या वरणामध्ये भाजीमध्ये राहते, सर्वांना वाढण्याचं काम करते, परंतु त्या भाजीची वरणाची चव मात्र त्या पळीला राहत नाही, समजत नाही। अगदी या मनुष्य लोकामध्ये जन्म घेतलेले लोक सुद्धा काही काही असेच असतात, जन्माला येतात आणि असेच खाण्यापिण्यासाठी जगतात, ऐशोआरामासाठी जगतात, आणि एक दिवस मृत्यूला कारणीभूत ठरतात। ना कोणत्या शीलाचं पालन करतात, ना कधी दानधर्म करतात, ना कधी ध्यान करतात। आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये जे जे त्यांच्या जवळ आले त्या सगळ्यांना बघा दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न केला। आपले भगवान सिद्धार्थ गौतम बोधिसत्व म्हणून
2600 वर्षांपूर्वी या वैशाख पौर्णिमेला जन्मले बघा। महामायेच्या उदरामध्ये 10 महिन्याचा कालावधी घेतला त्याने। राजा शुद्धोधन आणि महामाया यांच्यामध्ये सहवास घडला। आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तो एक उत्सव साजरा करण्याची त्यांची प्रथा होती आणि नेमकं तेव्हा त्या दोघांमध्ये सहवास घडल्या कारणाने त्यांना गर्भधारणा झाली। माता महामाया देवीला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर 10 महिन्याचं बाळ आपल्या पोटामध्ये त्यांनी वाढवलं। त्याच वेळेस ज्या दिवशी गर्भधारणा झाली त्या दिवशी त्यांना एक स्वप्न पडलं। महामायाला एक स्वप्न पडलं आणि त्या महामायेच्या स्वप्नामध्ये एक पांढरा शुभ्र हत्ती स्वप्नात आला। तो सुमेध बोधिसत्व म्हणून त्या महामायेला तो हत्ती म्हणाला, बोधिसत्व म्हणाला की हे माते, या पृथ्वी तलावरचा माझा हा शेवटचा जन्म आहे आणि तू मला तुझ्या उदरामध्ये जन्म देशील काय? काय त्या महामायेचं पुण्य असेल, अनंत पुण्य होतं त्या महामायेचं। सिद्धार्थ गौतम बोधिसत्व जन्माला येणार होता आणि महामायेला लगेच जाग आली आणि महामायेने दुसऱ्या दिवशी ते पडलेलं स्वप्न आपल्या पतिराजाला म्हणजे राजा शुद्धोधनाला बोलून दाखवलं। राजा शुद्धोधनाने त्या काळामध्ये असलेल्या काही ऋषींना, ध्यानामध्ये पारंगत असलेल्या काही ऋषींना आपल्या घरी निमंत्रित केलं। सन्मानपूर्वक त्यांना दान पुण्य, भोजन दान वगैरे वगैरे त्या वेळेच्या प्रथेनुसार करून त्यांना त्या स्वप्नाचा अर्थ विचारला आणि त्या सर्व ऋषीमुनींनी राजाला सांगितलं की महाराज 8 ब्राह्मण बोलवले होते ऋषी आणि त्यांनी मग सांगितलं त्या 8 जणांनी, 8 जणांमधल्या 7 जणांनी सांगितलं की महाराज तुमच्या पोटी एक असा सुपुत्र जन्माला येणार आहे, जर तो कधी संसारामध्ये रमला तर तो चक्रवर्ती सम्राट राजा होईल आणि जर कधी त्याने संसार त्याग केला तर तो तथागत सम्यक संबुद्ध होईल। परंतु 7 जणांनी एक भाकीत केलं होतं की तो चक्रवर्ती सम्राट होईल आणि त्या 8 जणांतून एका ऋषीने एक भाकीत वेगळं केलं होतं की जो कोणी सुपुत्र तुमच्या पोटी जन्मास येणार आहे तो संसारामध्ये रमणार नाही, तर तो संसार त्याग करून सम्यक संबुद्धच बनेल। आणि त्यानंतर मग महामायेने 10 महिने आपल्या बाळाला आपल्या पोटामध्ये वाढवलं। वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य केले त्या काळामधल्या प्रथेनुसार। कधी कुणाचं मन दुखवलं नाही। आता जसं उपोषताचं पालन केले जाते तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने उपोषताचं पालन केलं। सर्व प्रकारच्या शिलांचं पालन केलं, दान पुण्य करत राहिलं। बाबासाहेबांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात लिहिलं बघा की राजा शुद्धोधनाने आणि महामायेने आनंदाने त्या तिच्या सगळ्या प्रजेला, ज्यांना घर नव्हतं घर दिलं, सोनं नव्हतं सोनं दिलं, कपडा नव्हता कपडा दिला, भाकर जे जे काही द्यायचं सारखं होतं वस्तू स्वरूपामध्ये ते सगळं काही त्यांनी दानामध्ये दिलं बघा। एकदम आनंदोत्सव साजरा केला आणि 10 महिन्यानंतर मग महामाया देवीला पूर्ण दिवस भरलेले असले समजले तर तेव्हा माहेरी जाण्यासाठी ती देवदह नगरीला जाण्यासाठी निघाली। सोन्याच्या रथातून, सोन्याच्या पालखीमधून एकदम सगळ्या सैनिकांसोबत महामाया देवी देवदह नगरीला जाण्यासाठी जेव्हा निघते, घोडे हत्ती सगळं साज शृंगार सगळं काही सोबत होतं। आता राणी महामाया होती त्या काळामध्ये आणि जायला निघाल्यानंतर देवदह नगरीला पोहोचण्याच्या अगोदरच बघा लुंबिनी वन लागलं एक मध्येच आणि त्या लुंबिनी वनामध्ये हा जो काही महिना आहे वैशाख आता महिना आहे बघा। आता काही काही झाडांना असे फुलं वगैरे पाकळ्या वगैरे येतात बघा, काही काही झाडांना कळ्या फुटतात आणि मग बरोबर त्या लुंबिनी वनामध्ये गेल्यानंतर महामायेला तिथे थोडंसं थांबावंसं वाटलं। सुंदर रंगीबेरंगी फुलांची झाडं, फळं, एवढं सुंदर हिरवगार ते वातावरण होतं। तिला तो मोह आवरला नाही। तिने त्या सारथ्यांना सांगितलं की जरा इथे पालखी थांबवा आणि पालखी थांबवल्यानंतर महामाया त्या पालखीच्या बाहेर निघते आणि मग ती थोडीशी सगळ्या आपल्या सहचारणींसोबत, दास्यांसोबत, मैत्रिणींसोबत तिथे थोडंसं विरंगुळा करूया, खेळूया म्हणून ती थोडीशी त्या पालखीच्या बाहेर निघते। शाल वृक्ष असतो मोठाच्या मोठा, त्याच्या काही फांद्या खाली आलेल्या असतात आणि असा हवेच्या झुळका सुटलेल्या असतात आणि मग ती महामाया, तिला इच्छा होती की एका शाल वृक्षाच्या फांदीला आपण पकडलं पाहिजे। शाल वृक्षाच्या फांदीला पकडण्याचं निमित्त होते आणि हवा सुटते
आणि थोडीशी धक्क्याने ती शाल वृक्षाची फांदी थोडीशी वरती जाते आणि तो क्षण निमित्त ठरतो आणि त्याच वेळी महामायेला बाळंतपणाच्या कळा लागतात आणि ती सिद्धार्थ गौतमाला जन्माला घालते उभ्यानेच. आणि सिद्धार्थ गौतम जन्मला त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती, जो मानवांच्या मांगल्याचा दिवस होता. सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला. तो सिद्धार्थ गौतम बोधिसत्व मग आजोळी म्हणजे आईच्या माहेरी न जाता पुन्हा राजशाही थाटामध्ये त्याला कपिलवस्तू नगरीला आणल्या जाते आणि त्याला राजशाही थाटातच लहानाचं मोठं केल्या जाते. सगळ्या प्रकारचं दौलत, धन दौलत, श्रीमंती, नोकर चाकर त्याच्या पायावरती लोळण घेतात. एक राजकुमार अवस्थेमध्ये त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतात राजा शुद्धोधन. पण राजा शुद्धोधनाला त्या 8 ऋषींनी सांगितलेलं भाकीत भविष्यसुद्धा मनोमन त्याला आठवत राहते की अरे गड्या, हा गृहत्याग तर करणार नाही. कारण सगळे लक्षणं संसारी गृहत्यागी व्यक्तीचे असतात. सिद्धार्थ बोधिसत्वामध्ये सर्वसामान्य पोरांची जी मानसिकता असते, सर्वसामान्य लोकांची जी मानसिकता असते, संसारात रमण्याची, कामवासनेमध्ये रमण्याची किंवा सगळ्या गोष्टींमध्ये रमण्याची, खेळण्यामध्ये रमण्याची, सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची तशी मानसिकता नव्हती. बालपणापासून वैराग्याचा भाव होता मनामध्ये. लालसा नव्हती, आसक्ती नव्हती, कुणाला मारण्याचा भाव नव्हता, चोरी करण्याचा भाव नव्हता, व्याभिचाराचा भाव नव्हता, खोटं बोलण्याचा भाव नव्हता, चुगलीचा भाव नव्हता, निंदेचा भाव नव्हता, रागावून बोलण्याचा भाव नव्हता, शिवीगाळीचा भाव नव्हता, मादक द्रव्यांचं सेवन करण्याचा भाव नव्हता. राजकुमार असताना देखील अत्यंत सृजनपणा त्यांच्यामध्ये होता, सोज्वळपणा त्यांच्यामध्ये होता, प्रेमळपणा त्यांच्यामध्ये होता. आणि हे विशिष्ट प्रकारचे जे गुण राजा शुद्धोधनाला दिसत होते. आई तर 4-5 दिवसांमध्येच निर्वर्तली, तिचं 4-5 दिवसांमध्येच निधन झालं आईचं, नाही का. आणि त्यामुळे सिद्धार्थ गौतमाचं जे लालन पालन होतं, सांभाळ होता, त्यांचीच मावशी होती, परंतु नंतर शुद्धोधनाची ती पत्नी बनली आणि त्या महाप्रजापती गौतमींनी त्यांचा सांभाळ केला. आणि सांभाळ केल्यानंतर मग सिद्धार्थ गौतम मोठा मोठा होत राहिला, शाक्य संघटनेचा तो सभासद झाला आणि नंतरच्या काळामध्ये माता यशोधरेसोबत त्यांचा विवाह झाला. यशोधरा माता सुद्धा असं म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल की या जगामध्ये जेवढ्या काही स्त्रिया आहेत होत्या त्या सगळ्यांमध्ये महान पुण्यवान अशी ती यशोधरा माता होती. म्हणून सिद्धार्थ गौतमाबरोबर एक ज्याला संगिनी म्हणून म्हटलं जाते किंवा एक पूर्ण पत्नी म्हणून म्हटल्या जाते की जिनं पूर्ण सहकार्य केलं, ती पत्नी म्हणून लाभली बघा. किंवा सिद्धार्थ गौतम पती म्हणून लाभली यशोधरा मातेला. ती महान पुण्यवान होती, महान गुणवान होती आणि सौंदर्याची खान होती. कारण सिद्धार्थ गौतम सुद्धा सौंदर्याची खान होते. त्यांच्यासारखं ना तेव्हा कोणी सुंदर होतं ना आता कोणी सुंदर आहे. भगवंतासारखं सुंदर कोणीच नसते. भगवान बुद्ध हे सर्वोत्तम सौंदर्याची खान असतात आणि आपली यशोधरा माता सुद्धा सौंदर्याची खान होती. एकदम सुंदर, एकदम सर्वोत्तम प्रकारचं सौंदर्य त्यांना लाभलं होतं. आणि अशाच प्रकारे मग सिद्धार्थ गौतम मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर 29 वर्षांचं त्यांचं आयुष्य झालं आणि शाक्य कुलीय लोकांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यावरून युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. निमित्त ठरलं ती रोहिणी नदीचं भांडण आणि सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. त्याला महाभिनिष्क्रमण म्हटलेलं आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता किंवा असं कुठल्याही प्रकारची अशी परिस्थिती नसताना की बा काहीच घरात नाही किंवा कोणी काही त्रास देते घरातलं वगैरे कोणतंही कारण नसताना, सगळं काही असताना सर्व संग परित्याग केला त्यांनी. सर्व काही सोडलं. वडिलांनी 3 महाल बनवले होते. माझा मुलगा संन्यासी जीवनामध्ये जाऊ नये म्हणून, ऊन लागू नये म्हणून उन्हाळ्याचा महाल, थंडी लागू नये म्हणून थंडीतला हिवाळ्यातला महाल, पाऊस लागू नये तर पावसाळ्यातला महाल बनवला होता त्या काळामध्ये. आताही तिकडे लुंबिनीला कपिलवस्तूला जर तुम्ही कधी गेलात तर त्याचे खंडहार आपल्याला पाहायला भेटतात की जिथे राजा शुद्धोधनाने सिद्धार्थ गौतमासाठी 3 महाल बांधले होते. आणि मग सिद्धार्थ गौतमाने युद्ध सदृशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गृहत्याग केला. कंठकाला, छंदाला सोबत घेतलं हनुमान नदीपर्यंत आणि तिथे गेल्यानंतर मग
सगळे आपले राजकुमाराचे जे वस्त्र आहेत, दागदागिने आहेत, त्यांच्याकडे देऊन दिले. आपले केस कापून टाकले. संन्यासाचे वस्त्र धारण करून ते भृगु ऋषीच्या आश्रमाकडून पुढे आणि पुढे निघून गेले. आलार कालमाकडे गेले नाही का, आणि उद्दक रामपुत्ताकडे गेले. तिकडे ध्यानाचे काही धडे शिकले. त्यांना गुरूंना जेवढं येत होतं तेवढं त्यांनी शिकवलं. आणि तिथून पुढे पुढे मग ते उरुवेलेच्या जंगलामध्ये गेले. आणि उरुवेलेच्या जंगलामध्ये जाऊन डुंगेश्वरी पर्वत जो काही आता आहे त्या सगळ्या भागामध्ये ते ध्यान करत राहिले, व्रत वैकल्य करत राहिले. आताच्या ध्यानाच्या जेवढ्या काही पद्धती आहे, व्रत वैकल्यांच्या जेवढ्या काही पद्धती आहे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, त्या सगळ्या प्रकारच्या प्रथा, व्रत वैकल्य सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने आजमावून पाहिले की यातून काही दुःखमुक्ती होते का, यातून दुःखाचं कारण समजते का, यातून काही दुःखाचा उपाय दिसते का आपल्याला. परंतु त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. 6 वर्ष खडतर तपश्चर्या करतात. अन्न पाणी कमी 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 करत जातात. पाण्यात उभं राहतात, उन्हात उघड्यावरती बसतात, पावसात उघड्यावरती बसतात, हिवात उघड्यावरती बसतात, निर्वस्त्र राहून पाहतात, दाढीचे डोक्याचे केस असे हाताने उमटून पाहतात. यातून काही मिळेल का, त्यातून काही मिळेल का. परंतु त्यांना कोणत्याही व्रत वैकल्यातून काहीही प्राप्त झालं नाही. आणि नंतर शेवटी मग त्यांच्या मनात विचार आला की अजून काही दिवस मी जर उपाशी राहिलो तर माझ्या शरीरात त्राण न उरल्यामुळे, माझी सगळी शक्ती ऊर्जा क्षीण झाल्यामुळे माझं शरीर मृतप्राय होईल, मी मृत्युमुखी पडेल. परंतु माझं जे ध्येय आहे, मी जो गृहत्याग केला आहे ते दुःख मुक्तीचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, आणि म्हणून मी अन्न ग्रहण केलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनाला शिवला. आणि तिथून ते उठले. उठल्यानंतर एका वटवृक्षाखाली जाऊन बसले. वटवृक्षाखाली जाऊन बसल्यानंतर सुजाता नावाची जी सेनानी नावाच्या गवळ्याची मुलगी होती, त्या काळातल्या प्रथेनुसार तिने त्या झाडाला, वटवृक्षाला नवस बोलली होती. आणि तिच्या कर्मसंयोगाने, धर्मसंयोगाने तिला पुत्राची प्राप्ती झाली, चांगला नवरा भेटला. आणि तिला वाटले की वटवृक्ष देवताच मला पावली आहे, म्हणून ती पूर्णा नावाच्या दासीला तिथे साफसफाई करण्यासाठी त्या झाडाखाली पाठवते. आणि तिथे जाऊन पूर्णा दासी पाहते तर साक्षात वटवृक्ष देवताच आपल्या मालकिनीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे असं तिला वाटते. आणि मग ती धावत पळत घरी जाते आणि सुजाताला सांगते, मालकीनबाई तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी साक्षात वटवृक्ष देवताच तिथे अवतरलेली आहे, चला घाई करा, लवकर चला. आणि मग सुजाता सुवर्ण पात्रामध्ये गाईच्या दुधाची खीर बनवते आणि लगबगीने त्या वटवृक्षाखाली जाते, जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हाडाचा सापळा झालेले असे बसलेले दिसतात. त्यांच्या समोर ती पण गुडघ्यावरती बसते, दोन्ही हाताने पात्र त्यांना देऊ करते आणि म्हणते की तुम्ही माझं मनोरथ पूर्ण केलाय, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली, तुम्ही माझी कामना पूर्ण केली. ही सुवर्ण पात्रामध्ये तुमच्यासाठी विशिष्ट प्रकारे बनवलेली खीर आणली आहे, ही तुम्ही स्वीकार करावी, येथेच हिचा उपभोग घ्यावा, ही खावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. तेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व हळूवार आपले डोळे उघडतात आणि तिला सांगतात की हे भगिनी, मी काही वटवृक्ष देवता किंवा कोणी अजून नाही आहे, तर मी एक राजा शुद्धोधनानी महामायाच्या पोटी जन्माला आलेला सिद्धार्थ बोधिसत्व राजकुमार आहे. मी बुद्धत्वाच्या शोधामध्ये आहे, दुःखमुक्तीच्या शोधामध्ये आहे, दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करतो आहे की जगात सर्वत्र का दुःख आहे, प्रत्येक व्यक्ती इथे का दुःखाने पछाडलेली आहे, सर्व काही धन दौलत लेकरं बाळ पैसा आदला नातेवाईक असताना देखील लोक का दुःखी आहेत, लोक का परेशान आहेत, लोकांना का चिंता सतावते आहे, लोक रडतायत का, सगळं असून देखील रडताय आणि ज्यांच्याकडे काहीच नाही तेही रडताय. प्रत्येक जण इथे दुःखाने पीडित आहे, ग्रासलेला आहे. आणि त्या दुःखाचं काय कारण आहे, त्या दुःखावर काही उपाय आहे का, दुःख उपायाचा मार्ग आहे का, त्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मी हे प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा मग सुजाताला हे समजलं तेव्हा सुजाता म्हणते, ठीक आहे, तुम्ही धन्य आहात, तुम्ही राजकुमार असताना देखील एवढे व्रत वैकल्य करताय, गृहत्याग करताय, निश्चितपणे तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्त होईल तुमच्या प्रयत्नांवरून असं मला दिसते. परंतु आता मी तुमच्याकडून एक वचन घेईल की जेव्हा कधी ते दुःखमुक्तीचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा मात्र तुम्ही मला ते ज्ञान सांगण्यासाठी माझ्यावर अनुकंपा करा, मी आगाऊ तुम्हास विनंती करते आहे.
आणि ठीक आहे म्हणतात सिद्धार्थ गौतम. मग ते खीर ग्रहण करतात आणि खीर ग्रहण केल्यानंतर निरंजना नदीच्या या तीरावरती सुजाताचं ते घर वगैरे वटवृक्ष होता आणि मग निरंजना नदीमध्ये उतरतात. सुपतिट्ठ नावाच्या घाटावरती ते आंघोळ करतात, स्नान करतात आणि स्नान आदी करून मग त्या पात्रातली खीर ग्रहण करतात. असं म्हणतात 49 घासांमध्ये 49 दिवसांचं ते अन्न ते सेवन करतात आणि तिथून पुढे नदीला पार करतात. निरंजना नदीचं पात्र आजही तुम्ही जर कधी पाहिलं तर प्रचंड पात्र मोठंच्या मोठं आहे. निरंजना नदी प्रचंड मोठी आहे, तिचं पात्र खूपच मोठं आहे आणि बरोबर मग ते पात्र ओलांडतात. नदीमध्ये पाणी असतं आणि पैलतीरी जातात. आता जिथे महाबोधी वृक्ष किंवा महाबोधी विहार आहे, आपल्याकडे तो फोटो आहे महाबोधी विहाराचा, तर तिथे बोधिवृक्षाच्या खाली पूर्वाभिमुख होऊन बसतात आणि पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून पद्मासनामध्ये म्हणजे एकमेकांमध्ये पाय घालून डाव्या हातावरती असा उजवा हात ठेवतात, पाठीचा कणा असा ताठ ठेवतात, मान सरळ रेषेमध्ये ठेवतात आणि डोळे बंद करतात आणि संपूर्ण लक्ष आपल्या मनावरती केंद्रित करतात, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करतात आणि नेमकं तिथे गेल्यानंतर एका गवताच्या आसनावरती बसतात. एक शेतकरी त्यांना ते गवताचं आसन देतो, त्या आसनावरती बसतात आणि संकल्प करतात, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी हे माझं आसन सोडणार नाही. चाहे माझ्या शरीरातील मांस रक्त आटून जाईल, फक्त माझे हाडे आणि नसा कायम राहतील तरीही हरकत नाही, परंतु मी हे आसन सोडणार नाही. मी बिलकुल हलणार नाही, डुलणार नाही, माझ्या शरीराचा कोणताही अवयव हलू देणार नाही. अशा आसनामध्ये ते बसतात, संकल्प करून बसतात. माझ्यात श्रद्धा आहे, माझ्यात वीर्य आहे आणि मी त्या श्रद्धेच्या वीर्याच्या आणि अनंत जन्मांमध्ये ज्या काही मी पारमिता पूर्ण केल्या त्या पारमितांच्या जोरावरती मी बुद्धत्वाची प्राप्ती करूनच उठेल असा सम्यक संकल्प करतात. आणि संकल्प करून मग ती वैशाख पौर्णिमेची ही रात्र येते आणि या वैशाख पौर्णिमेच्या काय म्हणतात त्याला 4 प्रहरांमध्ये ज्ञान प्राप्त करून घेतात. पहिल्या प्रहरामध्ये 4 प्रहर कोणते असतात? ज्ञान प्राप्त. बघा कसं झालं ज्ञान प्राप्त. बऱ्याच लोकांना माहिती नाही याच्याबद्दल की नेमकं ज्ञान कसं प्राप्त झालं किंवा कोणतं ज्ञान प्राप्त झालं भगवंताला. बुद्ध झाले हे तर माहिती आहे लोकांना की सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, पण बुद्ध झाले कसे आणि काय नेमकं प्राप्त झालं ते थोडक्यात मी सांगेल आपणास. की मग ती ही सायंकाळ होती, 6 ते 10 हा एक प्रहर असतो. सायंकाळचे 6 ते रात्रीचे 10, रात्रीचे 10 ते रात्रीचे 2 प्रहर झाले. रात्रीचे 2 ते सकाळचे 6 3 प्रहर आणि पुन्हा सकाळचे 6 ते सकाळचे 10 किती प्रहर? 4 प्रहर. बघा तर अशा 4 प्रहरांमध्ये तर पहिल्या प्रहरामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं कोणतं? त्यांना ज्ञान प्राप्त झालं पूर्वजन्माचं. ही जी मी गाथा म्हणालो ना, अनेक जाती संसारंग, पहिलं उदान आहे भगवंताच्या मुखातले. हे जे शब्द मी आज जी गाथा म्हणालो हे भगवंताच्या मुखातून ज्ञानप्राप्तीनंतर निघालेलं पहिलं उदान आहे. त्याला उदान म्हणजे हर्षोल्हासाने निघालेलं केलेलं कथन. हर्षोल्हासाने ज्ञानप्राप्तीच्या वेळेला भगवंताला हर्षोल्हास झाला की मी हे मिळवलं, मी हे प्राप्त केलं, मी आता सर्वज्ञ झालो आहे, मी आता सम्यक संबुद्ध झालो आहे. आणि मग भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली. ही गाथा म्हणताने फक्त भूमी म्हणजे जमीन आकाश होतं आणि वातावरण होतं, तिथे कोणी नव्हतं. भूमिस्पर्श मुद्रा केली भगवंताने आणि भगवंताने हर्षोल्हासाने ही गाथा म्हटली की अनेक जाती संसारंग म्हणजे अनेक जन्मांपासून या संसारामध्ये मी येत जात होतो. संसार कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? हा जो संसार वापरतात ना शब्द, संसारात असं म्हणजे लग्न केलेलं लोकांना तेव्हा त्यालाही संसार म्हणतात आणि हे जे चाललंय ना सगळं यालाही संसारच म्हणतात. तर का संसार म्हणतात? कारण इथे प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक जीव उत्पन्न होते, नष्ट होते. उत्पन्न होणे, नष्ट होणे म्हणजे जन्म होणे, मरणे
हे जे वारंवार घडते याला संसार म्हटलेला आहे. संसरण, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे याला संसरण म्हटलेलं आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात, सगळ्या या संसाराला संसार का म्हणतात, तर जन्म होणे मृत्यू होणे हा स्वभाव आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले, मी इथे कितीतरी वेळेस जन्माला आलो आणि मृत्युमुखी पडत राहिलो. कर्म, कुशल कर्म अकुशल मग घडत राहिले, जन्म घेत राहिलो, त्याच्या जोरावर मी मृत्युमुखी पडत राहिलो. तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. तर पहिल्या प्रहरामध्ये त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. कोणत्या? पूर्वजन्माचं ज्ञान. मी कधी, कुठे, कोणत्या आईच्या उदरात जन्म घेतला, कोणते कर्म केले, कोणती पारमिता पूर्ण केली, आई कोण होती, वडील कोण होते, मित्र कोण होते, पत्नी कोण होती, सर्व ज्ञान त्यांना ते प्राप्त झालं, पूर्वजन्माचं ज्ञान. दुसऱ्या प्रहरामध्ये त्यांना परचित्त ज्ञान प्राप्त झालं. परचित्त ज्ञान म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे जीव आहेत आणि त्या प्रत्येक जीवाच्या बद्दल भगवंताने जर ठरवलं की या जीवाचं भूतकाळ काय आहे आणि भविष्यकाळ काय आहे, तर भगवान बुद्धांना ॲट ए टाईम, जेव्हाच्या तेव्हा समजत होतं कोणत्या कर्मयुपाकानुसार हे जन्मास आलेत, कोणते कर्म यांच्याकडून घडणार आहेत आणि कोणत्या कर्माने मृत्युमुखी पडणार आहेत आणि मृत्युमुखी पडल्यानंतर कोणत्या लोकामध्ये जन्मग्रहण करणार आहे, हे ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. म्हणून त्यांना परचित्त ज्ञान प्राप्त झालं दुसऱ्या प्रहरामध्ये. तिसऱ्या प्रहरामध्ये बघा, प्रतीत्य समुत्पादाचं ज्ञान प्राप्त झालं. तिसरा प्रहर जो होता तो प्रतीत्य समुत्पाद. प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्य कारण भाव. म्हणजे भगवंताला समजलं की जे जे काही घडते या जगतामध्ये प्रत्येकाच्या सोबत, बरं वाईट सुख दुःख हे आपोआप घडत नाही. तर भगवंताला समजलं याचं कारण आहे. एक गोष्ट असल्यामुळे दुसरी गोष्ट घडते. कापूस असल्यामुळे धागा तयार होतो, धागा तयार केल्यामुळे त्याचं वस्त्र तयार होतं, वस्त्र तयार केल्यामुळे माणसाच्या अंगावर आलं, बीज असल्यामुळे झाड तयार झालं, झाड असल्यामुळे त्याला फुलं लागले, फुलं लागल्यामुळे त्याला फळं लागले, फळ लागल्यामुळे त्याला बी आली आणि बी पुन्हा जमिनीत पडली, जमिनीमध्ये पडल्यानंतर त्याला माती भेटली, पाणी भेटलं, ऊन भेटलं, हवा भेटली आणि पुन्हा ते उत्पन्न झालं. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी स्वतंत्र नाही आहे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक जीवाच्या उत्पन्न होण्याला कारण आहे म्हणाले भगवान बुद्ध. जसं दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून तूप होतं का नाही, तर हे एकमेकांवर डिपेंड आहे. मातीपासून मटकं, बघा तुम्ही, मातीपासून मटकं होते, मातीपासून रांजण होते, इथं कशाचंही अस्तित्व नाही. या टाईल्स फरशीचा विषय घ्याल तर ही काय स्वतंत्र नाही आहे, कशापासून तरी तयार झाली. तुम्ही काहीही घ्या, कागद घ्या, माईक घ्या, काहीही घ्या, स्वतंत्र अस्तित्व कशाचंही नाही आहे. भगवान बुद्धांना प्रतीत्य समुत्पाद नावाचं ज्ञान प्राप्त झालं तिसऱ्या प्रहरामध्ये. त्याला कार्य कारण भाव, म्हणजे कारणाशिवाय कार्य नाही आहे आणि कार्याशिवाय कारण नाही आहे. कोणावर रागावलं की वाईट वाटते नाही का, म्हणजे कार्य घडलं, कारण घडलं तर त्याचं कार्य आहे. बघा, कॉज आणि इफेक्ट म्हटलं इंग्रजीमध्ये त्याला, की म्हणजे कारण आहे म्हणून त्याचं कृती आहे. म्हणजे कार्य आणि कारण हे परस्पर अवलंबी आहे, एकमेकावर अवलंबून आहे. विहार बांधलं म्हणून इथे आपण आलो, आई वडिलांनी जन्म दिला म्हणून हे जीवन जगतोय नाही का, कोणीतरी घर बांधून दिलं किंवा आपण घर बांधलं म्हणून त्या घरात राहतोय. बघा तुम्ही, कोणतीही गोष्ट, श्रद्धा उत्पन्न झाली म्हणून इथं आले. प्रत्येक गोष्टीचं कारण आहे, त्याला प्रतीत्य समुत्पाद म्हटलं. आणि भगवंताला ते ज्ञान प्राप्त झालं तिसऱ्या प्रहरामध्ये. आणि चौथ्या प्रहरामध्ये भगवंताला 4 आर्य सत्यांचं ज्ञान प्राप्त झालं. 4 आर्य सत्य भगवंताला गवसले. आणि ते 4 आर्य सत्य मग ते विस्ताराने मी सांगितले आहे, हे शॉर्टमध्ये मी सांगतो आहे वैशाख पौर्णिमेचं प्रवचन म्हणून. तर हे वैशाख पौर्णिमेला असं ज्ञान प्राप्त झालं. कितवी घटना घडली वैशाख पौर्णिमेला? दुसरी घटना घडली. एक तर सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला, आणि वैशाख पौर्णिमेलाच त्याच सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालं. गया येथे पिंपळाच्या झाडाखाली, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, बोधिप्राप्तीचं मग 7 आठवडे तिथे थांबले. त्याच्यावरही मी प्रवचन देणार आहे की 7 आठवड्यामध्ये भगवान बुद्धाने काय काय केलं.
ज्ञान प्राप्त झाल्यावर लगेच सारनाथला गेले नाही भगवान. नाही तर आपल्याला बघा एखादी गोष्ट कोण सांगितली पोटात राहते का असं, मी सांगतो तसं असं उकळीच फुटते. कोण काही वेगळं सांगा आपल्याला अशी उकळीच. कोणी भेटेल की नाही, मग मी जाऊ का त्यांच्याकडे, कोणी माझ्याकडे येते की नाही असं वाटते पहा लोकांना. भगवान बुद्धाला तर एवढं मोठं ज्ञान प्राप्त झालं, प्राप्त झाल्या नाही सांगितलं भगवंतानं त्याच्यावर 7 आठवडे थांबले भगवान. किती? ज्ञानप्राप्तीनंतर तिथेच त्या बोधिवृक्षाखाली 1 आठवडा असं करत करत मी सांगेल तुम्हाला ते 7 आठवडे त्याच परिसरामध्ये 7 आठवडे थांबले भगवान. प्राप्त झालेल्या ज्ञानावर चिंतन केलं, मनन केलं. हे कोणाकोणावर कसं लागू होईल, लोकांना दुःखमुक्त करेल की नाही, चोराच्या पचनी पडेल की नाही, परिव्राजकांच्या पचनी पडेल की नाही, भिक्षूंच्या पचनी पडेल की नाही, सर्वसामान्यांच्या पचनी पडेल की नाही, स्त्रियांच्या पचनी पडेल की नाही, तरुणांच्या पचनी पडेल की नाही, दुसऱ्या संप्रदायाला मानणाऱ्या लोकांच्या पचनी पडेल की नाही, त्यांना रुचेल की नाही, ते आचरण करतील की नाही, ते स्वीकारतील की नाही, त्यांना फळ प्राप्त होईल की नाही, फळ प्राप्त होईल तर कसं फळ प्राप्त होईल, ह्या सगळ्या गोष्टी भगवंतानं ताऊन सुलाखून उलट सुलट करून त्या ज्ञानाला पाहिलं. जशी भाकर भाजली की नाही बरोबर तव्यावर, हे पाहता का नाही तुम्ही? नाही तर टाकली तव्यावर, डोळे बंद केलेत, बदलली आणि घ्यान खा आता, असं होते का? भाकर जशी शेकली की नाही बरोबर, भाजली की नाही बरोबर, अशी 3-3दा तिला उलट सुलट करू करू तुम्ही तपासता. तर हे तर भाकरीच्या बाबतीत आहे. पीठ मळलं की नाही बरोबर, पोळ्या नरम होतील की नाही, का कडक होतील का, अजून थोडंसं मळू का, अजून थोडंसं पाणी टाकू का, ते 3-3दा मळता का नाही तुम्ही? तर तसं भगवंताने बघा आपल्या प्राप्त झालेल्या बोधीच्या अंगाला सगळ्या अंगाने पाहिलं आणि मग प्राप्त झालेलं ज्ञान भगवंताने सारनाथला जाऊन ऋषीपतन मृगदावनामध्ये त्या पंचवर्गीय श्रावकांना सांगितलं. तर ज्ञानप्राप्तीची जी घटना होती, दुःखमुक्तीचं ज्ञान प्राप्त झालं भगवंताला, तर ती घटना वैशाख पौर्णिमेला घडली. मग भगवंतानं ज्ञानप्राप्तीनंतर भगवंताला 45 वर्षांचं आयुष्य लाभलं. बघा किती वर्षांचं आयुष्य लाभलं? 45 वर्षांचं आयुष्य लाभलं भगवंताला ज्ञानप्राप्तीनंतर. फिरत राहिले बहुजन हिताय बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी. बहुजन म्हणजे काय? अस्पृश्य बांधव, ओबीसी वगैरे, महार मागचा आमार असं काही नाही आहे. बहुजन म्हणजे अनेक, बहु म्हणजे अनेक, म्हणजे प्रत्येकाच्या हितासाठी, प्रत्येकाच्या सुखासाठी भगवान बुद्ध फिरत राहिले. बुद्ध घेऊन सारनाथला गेले, सारनाथून मग बापा श्रावस्तीला जात राहिले, राजगिरीला गेले, अगोदर राजगिरीहून सारनाथला गेले, श्रावस्तीला गेले, श्रावस्तीवरून मग राजगिरी, नालंदा सगळीकडे फिरले भगवान. बघा 45 वर्ष एक माणूस जोडला. कोणी भिक्खू बनत राहिलं प्रभावित होऊन त्यांच्या प्रवचनामुळे, आणि कोणी उपासक बनून राहिलं. बघा अनाथ पिंडकासारखे लोक उपासक बनून राहिले, त्यांना उपासक म्हणून ठेवलं भगवंताने. राजे लोकांना उपासक म्हणून ठेवलं भगवंताने. काही भिक्खू झाले, सारीपुत्तासारखे, महामोगलांसारखे, महाकाश्यपासारखे त्यांच्या घरातून भिक्षू झाले, भिक्षुणी झाल्या. बघा त्यांच्या घरातलं महानाम त्यांचे चुलत भाऊ होते, आनंद त्यांचे चुलत भाऊ होते, नंद त्यांचे सावत्र भाऊ होते, रूपनंदा त्यांची सावत्र बहीण होती, यशोधरा माता, महाप्रजापती गौतमी आणि सगळ्या स्त्रिया 500 स्त्रिया क्षत्रिय कुलातल्या त्यांच्या घरातल्या 500 स्त्रिया भिक्षुणी झाल्या. बघा तरुण म्हाताऱ्या सगळे तरुण भिक्षू झाले. बघा चुलते भिक्षू कोण भिक्षू झाले. असं करून भगवंताने बघा कोणी भिक्खू बनलं त्यांच्यामुळे, कोणी उपासक बनलं, असंख्य लोकांना दुःखातून मुक्त झालं, निर्वाणाचं सुख दिलं भगवंताने सगळ्यांना. महान करुणा करून फक्त एकट्यानेच ते बुद्धत्व उपभोगलं नाही, एकट्यानेच बुद्धत्व उपभोगलं नाही. तुम्ही विचार करा, आज घडीला जेव्हा लोकांना काहीतरी मिळते की नाही वेगळं, तर लोक फक्त आपला विचार करतात. माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, माझ्या घराचं भलं झालं पाहिजे आणि माझं भलं झालं पाहिजे. भगवंताला तर महान बोधी प्राप्त झाली. ती महान बोधी स्वतःकडे ठेवू शकले असते ते, जर ठरवलं तर त्यांना कोण म्हणणार होतं काय. परंतु भगवंतांच्या मनामध्ये महाकरुणा हा एक गुण असतो, आणि महाकरुणा हा गुण प्रत्येकाच्या बद्दल असतो. मग भगवंताला शिव्या देणारे लोक असतील त्यांच्यावरही अनुकंपा केली,
भगवंतावर थुंकणारे लोक होते, त्यांच्यावर अनुकंपा केली. भगवंताला भोजनाशिवाय वापस लावलं, त्यांच्यावरही अनुकंपा केली. भगवंतावर स्त्रियांचा आरोप केला, त्यांच्यावरही अनुकंपा केली, करुणा केली भगवंतानं प्रत्येकावर अनुकंपा केली. आपली करुणा प्रत्येकावर भगवंताने टाकली. आणि असं करत करत 45 वर्षांचा कालावधी लोटला. त्यामध्ये कितीतरी लोक बदलले. आणि पुन्हा मग भगवान वैशाली नगरीमध्ये होते. आणि वैशाली नगरीमध्ये राहत असताना भगवान माघ पौर्णिमेला आनंदाला उद्देशून म्हणतात की आनंद भिक्षुपण असतात. आजपासून 3 महिन्याने भगवंताचं महापरिनिर्वाण होणार आहे. भगवंताने घोषणा केली. बरोबर 3 महिन्यानंतर वैशालीवरून पावा मार्गे भगवान कुशीनगरला गेले. रस्त्यामध्ये भगवंताने चुंद लोहाराकडे भोजन घेतलं. भोजन ग्रहण केल्यानंतर महापरिनिर्वाण प्राप्त करण्यासाठी म्हणून कुशीनगरला गेले. कुशीनगरला गेल्यानंतर भगवान बुद्ध सगळ्या भिक्षूंना संबोधून म्हणाले की हे भिक्षूंनो, तथागतांच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये 2 भोजन अत्यंत पुण्यदायी ठरलेले आहेत, सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. 2 वेळचे भोजन सर्वश्रेष्ठ, अविस्मरणीय, जे की कधी कोणीच विसरू शकणार नाही त्या भोजनांना. ते भोजन म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी दिलेलं सुजाताने भोजनदान खिरीच्या माध्यमातून, आणि महापरिनिर्वाणाच्या वेळेला चुंद लोहाराने दिलेलं भोजनदान. हे सर्वश्रेष्ठ भोजन ठरतील, महान पुण्यदायी भोजन ठरतील. आणि मग त्या भगवंताचं शालवृक्षांच्याच खाली जन्मले, शालवृक्षाच्या खाली ज्ञानप्राप्त झालं, बोधिवृक्षाच्या खाली, आणि महापरिनिर्वाण झालं शालवृक्षांच्या खाली. सुभद्र नावाचे एक नवीन परिव्राजक आले. आनंदाने कोणाला भेटू नये म्हणून अशी व्यवस्था केली होती. भगवंताचं आता महापरिनिर्वाण होणार आहे, पण ते सुभद्र त्याला रोखू शकले नाही. भगवान आनंदाला म्हणाले येऊ दे. कोणीतरी तलावाच्या जवळ आलाय तहानलेला, आणि त्याला पाण्या वाचून कसं जाऊ देता येईल. आणि सुभद्राला पण उपदेश दिला आणि प्रत्येकाला उपदेश दिला. आणि भगवंताचं मग याच वैशाख पौर्णिमेला महापरिनिर्वाण झालं. किती घटना घडल्या या वैशाख पौर्णिमेला? 3 घटना घडल्या. न भूतो न भविष्यती. निसर्गाच्या साक्षीने राजकुमार म्हणून जरी जन्मले, पण जन्म राजमहालात नाही झाला, वनामध्ये, लुंबिनी वनामध्ये झाला. महान बुद्ध होते, पण ज्ञानप्राप्ती पण बोधिवृक्षाखाली झाली, आणि महापरिनिर्वाण सुद्धा शाल वृक्षांच्या खाली झालं. असे महान भगवान बुद्ध होते बघा आपले. आणि त्यामुळे ह्या 3ही घटना भगवंताच्या काळामध्ये ज्या घडल्या, ह्या अत्यंत महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा आपण मोठ्या हर्षोल्हासाने साजरी केली पाहिजे. कशी साजरी केली पाहिजे, काय केलं पाहिजे बरं बुद्ध पौर्णिमेला, बुद्ध जयंतीला? तर भगवान बुद्धांनी कशावर विजय मिळवला होता? अकुशलावरती विजय मिळवला होता. म्हणजे युद्ध जे झालं होतं, मारातिरेकमभियोजित सब्बरतिं घोरं पनालवकमख मथाधयखं खन्ति सुदंत विधिना जितवा मुनिंदो तंतेजसा भवतु ते जय मंगलानी. हे जय मंगलट्ठ गाथेमध्ये आलेली गाथा आहे. मारा तिरेक मभियुज्जित सब्बरतिं. सर्व रात्री, रात्रभर माराने हत्तीवरती येऊन घनघोर संग्राम केला, युद्ध केलं. माहिती आहे, रात्रभर युद्ध चाललं मारासोबत भगवंताच. माराची कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती पण मी विस्ताराने सांगणार आहे की मार कशाला म्हणतात. तर रात्रभर, त्या पूर्वीच्या रात्री ज्ञानप्राप्ती होईपर्यंत युद्ध चाललं होतं. घनघोर म्हटलेलं आहे त्याला जय मंगलट्ठ गाथेमध्ये. युद्ध चाललं आणि युद्धामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र सांगितले. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार, संशय ही मारसेना होती. भगवंतावर तुटून पडली होती. तो मार म्हणत होता की हे तुझं आसन नाही आहे, हे माझं आसन आहे, तुझं आसन तिकडे कपिल वस्तूला आहे. उठ, तू राजकुमार आहेस, इथे काय बसला डोळे बंद करून.
मार्सेना त्यांना म्हणत, आपल्याला पण बसलं की कधी डुलकीत लागते. बघा ना तुम्ही, बसल्यावर बसू देत नाही. ही मार्सेना सगळी. झोप येते काय, घरी मन जाते काय, घड्याळाचा विचार येते काय, हे सगळी मार्सेना. गुडघे काय दुखते, पाठ काय दुखते, अरे रे रे असं झालं, अरे रे तसंच झालं, दुःख जे सांगतात की नाही लोक, ही सगळी मार्सेना. तर ही मार्सेना सिद्धार्थ गौतमावर तुटून पडली होती. असं म्हणतात की जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा मग भूकंप झाला, पृथ्वी हलली होती. विशिष्ट प्रकारे पृथ्वी हलते 8 कारणाने, 8 वेळा असा संदर्भ आला बौद्ध साहित्यामध्ये. जेव्हा बुद्धत्वाची प्राप्ती झाली तेव्हा भूकंप आला होता. हे पाऊस, वारा, वादळ, कारण या पूर्ण नेचरच्या वेगळीच घटना घडत होती ना. बुद्धत्वाची प्राप्ती म्हणजे साधी गोष्ट नाही ना, बस आपण जन्माला आलो, घरदार सोडले आणि बसलो ध्यानाला आणि प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्ती झाली, असं होत नाही आहे. असंख्य जन्मांमध्ये पारमिता पूर्ण कराव्या लागतात. भगवंताचं वचन आहे, अनेक जाती संसारं, की अनेक जन्मांपर्यंत मी इथे येत राहिलो, पुन्हा पुन्हा या दुःखाच्या जन्मामध्ये पडत राहिलो, परंतु आता या घर बनवणाऱ्या तुला मी ओळखलेला आहे म्हणाले भगवान. ज्ञान प्राप्त झाल्या झाल्या जे उदाहरण बाहेर पडलं, हे घर बनवणाऱ्या तुला मी आता ओळखलेलं आहे. तुझ्या नाड्या मी ओळखलेल्या आहेत. तुझ्या नाड्या आता भग्न झालेल्या आहेत. ते वासे वगैरे असतात ना घराला झोपडीला, ते मी नष्ट केलेले आहेत, भग्न केलेले आहेत. आणि त्याचं छत पण मी आता मोडून तोडून टाकलेलं आहे. आणि म्हणून आता पुन्हा तू घर करू शकत नाही. घराला बनविण्यासाठीचे जे साहित्य आहे मी तोडून फोडून टाकलेलं आहे, मोडून टाकलेलं आहे, भग्न केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. ते कोणतं साहित्य होतं म्हणाले भगवान बुद्ध? तृष्णा रूपी घर होतं ते. हा जो जन्म प्राप्त होते ना आपल्याला, की तृष्णेमुळे जन्म प्राप्त होतो. राग, द्वेष आणि लोभ यामुळे पुन्हा 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 इथे यावं लागते. यामुळे पुन्हा पुन्हा दुःखी व्हावं लागते. यामुळे पुन्हा पुन्हा कष्टी व्हावं लागते. आणि ते भगवान म्हणाले तृष्णेला, आता मी तुला ओळखलेला आहे. हे घर काही बाहेरचं बनवणारं कोणी नाही आहे. आणि त्यामुळे भगवंताची बाबतीतली ही जी बुद्ध पौर्णिमा आहे ही आपण कशा प्रकारे साजरी केली पाहिजे? तर आपल्यात जे अवगुण आहेत ते अवगुण नष्ट करण्यासाठीचा संकल्प केला पाहिजे. जसं सिद्धार्थ गौतमाने ज्ञान प्राप्तीच्यासाठी संकल्प केला आणि संकल्प करताना म्हटलेला आहे की माझ्यामध्ये पारमिता आहेत. सत्य पारमिता आहे, दान पारमिता आहे, उपेक्षा पारमिता आहे, शांती पारमिता आहे, अशा 10 पारमिता आहेत. आणि मी त्या पूर्ण करत आलेलो आहे. आणि त्या ज्ञान प्राप्त त्या पारमितांच्याच भरोशावरती आता मी बुद्ध होणार आहे. तर खऱ्या अर्थाने बुद्ध अनुयायी ते की जे या बुद्ध पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतील. दान, पुण्य, शील पालन आणि ध्यान करण्याचा संकल्प करतील. आपल्या मनाला निर्मळ बनविण्याचा संकल्प करतील. ती बुद्ध पौर्णिमा साजरी करणे आहे. बुद्ध पौर्णिमा आपल्या मनाला निर्मळ बनवण्याचा संकल्प करून साजरी केली पाहिजे. जसं भगवंत सिद्धार्थ गौतमाने आपल्या मनाला निर्मळ बनवलं, निर्वाण प्राप्त करून घेतलं, महापरिनिर्वाण त्यांना प्राप्त झालं. आणि त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनाला निर्मळ आणि कुशल बनवलं पाहिजे. तरच बुद्ध पौर्णिमा आपण व्यवस्थितपणे म्हणजे भगवंताला अभिप्रेत असलेली बुद्ध पौर्णिमा साजरी करतोय असा त्याचा अर्थ होतोय. या आजच्या प्रवचनामध्ये म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बघा, या गाथेचा सारांश जो आहे तो सारांश सांगताना भगवान बुद्ध म्हणाले संसार कशाला म्हणतात, की पुन्हा येणं पुन्हा जाणं कशाला म्हटलेलं आहे? तर जन्म मृत्यूला संसार म्हटलेला आहे भगवान बुद्धाला. आणि या संसाराला चालवणारा कोण आहे म्हणाले भगवान? या संसाराला चालवणारा कोणी ईश्वर, कोणी आत्मा, कोणी देव नसून या संसाराला चालवणारी तृष्णा आहे. कारण तृष्णेमुळे या संसारात पडतो आपण. तृष्णा म्हणजे लालसा, तहान, इच्छा, हे जे काही आहे ज्याला राग, द्वेष, लोभ म्हटलेलं आहे, तर तृष्णाच याला चालवते. बघा तुम्ही, हे याला दुःखाकडे चालवणारी तृष्णाच आहे. आणि जर त्या तृष्णेला थांबवलं तर मग निर्वाणाची प्राप्ती आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी म्हटलेलं की या संसाराला चालवणारं कोण आहे? जन्म आणि मृत्यूला निर्माण करणारं, उत्पन्न करणारं, नष्ट करणारं तृष्णाच आहे. आणि तृष्णा निर्माण कुठे होते? तर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते.
आणि तृष्णेला सांगत असताना भगवान सारांश रूपाने काय म्हणाले की राग, राग म्हणजे आसक्ती, लालसा, द्वेष आणि मोह, यामुळेच व्यक्ती दुःखी होतो. राग, द्वेष आणि मोहामुळे लोक दुःखी होतात. दुसरं तिसरं चौथं कोणतंही कारण नाही, फक्त हेच कारण आहेत. यालाच सारांश रूपाने तृष्णा म्हटलेलं आहे भगवंताने. रागाला, द्वेषाला आणि मोहाला सारांश रूपाने तृष्णा म्हटलं भगवंताने. आणि भगवान बुद्ध म्हणाले या संसार चक्रातून, या भवचक्रातून जर मुक्त व्हायचं असेल, निर्वाणाला प्राप्त करायचं असेल, अर्हत बनायचं असेल, मनाची निर्मळता साधायची असेल, तर भगवान बुद्ध म्हणाले तृष्णेचा समूळ नायनाट करता आला पाहिजे. आणि तृष्णेचा समूळ नायनाट करण्यासाठीच म्हणून हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला, त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. म्हणून लेकरं बाळ, पैसा, धन दौलत, बायको, लेकरं, हे पाहिजे ते पाहिजे, हे माझं ते माझं, अरे झालं रे गेलं रे, दुःख दुःख दुःख, ह्याच्यात जर कोणी अडकून पडेल तर भगवान बुद्ध म्हणाले विमुक्ती सुखाचा आनंद आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे असं भगवंताचं वचन आहे. दुर्लभो पुरीसा जाती भगवंताने म्हटलेलं आहे. दुर्लभ आहे मनुष्याचा जन्म प्राप्त होणं, भगवान म्हणाले. आणि म्हणून हा मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला, भगवंताचा धम्मही आपल्याला प्राप्त झाला. फक्त भगवंताच्या धम्माप्रती आपली श्रद्धा, एक निस्सीम श्रद्धा, एक निष्ठ श्रद्धा असायला पाहिजे. आणि त्या श्रद्धेच्या जोरावरती आपण सील पालन करत राहिलो पाहिजे, कुशल मार्गावरती प्रतिष्ठित झालो पाहिजे आणि दुःखातून मुक्त झालो पाहिजे. आणि अशा प्रकारे भगवंताचा हा धम्म आहे. म्हणून वैशाख पौर्णिमा ही महान मंगलदायी आहे. जगाला वैशाख पौर्णिमेने काय दिलं, तर वैशाख पौर्णिमेने जगाला युद्धाकडून बुद्धाकडे वाटचाल करण्याचा एक संदेश दिलेला आहे. वैशाख पौर्णिमेने जगाला काय शिकवलं, काय दिलं, कोणता संदेश दिला, तर सर्वांच्या प्रती आपल्या मनामध्ये कारुण्याचा, दयेचा, प्रेमाचा भाव निर्माण करावा, हा वैशाख पौर्णिमेचा संदेश आहे. वैशाख पौर्णिमेने आपल्याला काय दिलं, तर शील सदाचाराप्रमाणे जीवन जगून, नीतिमत्तेचं जीवन जगून आपल्यासह सर्वांचं भलं करावं, आपल्या चित्ताची, मनाची अवस्था निर्मळ बनवावी, अशा प्रकारचा संदेश ही बुद्ध पौर्णिमा देते. बघा, प्रत्येकाला आपल्या समान मानून सर्वांना मदत करावी, दान पुण्य आणि ध्यान करावं, हा संदेश बुद्ध पौर्णिमेचा आहे. प्रत्येकाला आपल्या समान मानण्यासाठी समतेचं तत्व अंगीकारावं, हा संदेश ही बुद्ध पौर्णिमा देते. भगवान बुद्धांनी सांगितलेलं समतेचं तत्व आहे, बंधुभावाचं तत्व या बुद्ध पौर्णिमेने जगताला दिलेलं आहे. सर्वांना आपल्या बंधू समान माना, आपल्या भगिनी समान माना. आपल्या बंधूवर आपलं जे प्रेम असते किंवा आपल्या भगिनीवर आपलं जे प्रेम असते, तसं या जगातल्या सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना आपल्या बंधू समान, आपल्या भगिनी समान माना आणि प्रत्येकाशी बंधुत्वाचं नातं जोडा, हा संदेश या बुद्ध पौर्णिमेने जगताला दिलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धाच्या ज्ञानाने कोणता संदेश दिला बुद्ध पौर्णिमेने? न्याय. प्रत्येकाला न्याय मिळून दिला पाहिजे, प्रत्येकासोबत न्यायाने वागलो पाहिजे, असा प्रकारचा संदेश सुद्धा या बुद्ध पौर्णिमेने दिलेला आहे. आणि त्यामुळे समता, स्वातंत्र्य दिलं, वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येकाला, धम्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलं, बोलण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं, मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. बघा, भगवान म्हणाले ज्यांचं पुण्य असेल ते पुण्याच्या मार्गावरती येतील, ज्यांचं पुण्य नाही ते अकुशल मार्गावर जातील. ज्यांचं पुण्य असेल, ज्यांच्या मनामध्ये पुण्यभाव जागला तर ते या वाणीला शुद्ध बनवतील, ज्यांच्या मनात पुण्यभाव जागला नाही ते या वाणीनं अकुशल कर्म करतील. ज्यांच्या मनामध्ये पुण्यभाव जागला ते आपल्या मनाला निर्मळ बनवतील, मनाचं पुण्य कर्म करतील, कुशल बनवतील मनाला. पण ज्यांचं पुण्य जागलं नाही ते मनाला घाण बनवतील, मलिन बनवतील. ज्यांचं पुण्य जागलं तर ते आपल्या शरीराची शुद्धता करतील, शरीराने कायेचे चांगले कर्म, सत्कर्म करतील. पण ज्यांचं पुण्य जागलं नाही ते कायेने अकुशल कर्म करतील. आणि डिपेंड आहे म्हणाले भगवान बुद्ध ह्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांना शुभेच्छा देईल. आणि भगवान बुद्धांना अभिप्रेत आपल्यातले अवगुण आपण काढून टाकावेत. भगवंताने सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने जसा असत्यावर सत्याचा विजय झाला असं आपण म्हणू शकतो.
खोट्यावर खऱ्याचा विजय झाला, अकुशलावर कुशलाचा विजय झाला, अशांतीवर शांतीचा विजय झाला, तसा आपण सुद्धा आपल्यात असलेल्या अवगुणांवर सद्गुणांचा विजय प्राप्त करावा, आपल्यातले अवगुण काढून टाकावेत, सुस्वभाव आपला बनवावा. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून तुम्हाला सुद्धा निर्वाणाची प्राप्ती हो, तुमचं सुद्धा मन निर्मळ बनो, शुद्ध बनो. प्रत्येकाच्या चित्तामध्ये बुद्धाप्रती, धम्माप्रती, संघाप्रती श्रद्धा निर्माण हो, ती वृद्धिंगत हो, आणि त्या श्रद्धेच्या द्वारे दान, शील आणि समाधी, शील, समाधी आणि प्रज्ञा या भगवंताच्या मार्गावरती आपण चालत राहावे. अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.